परिस्थिती बिकट आहे। जे अडकलेले काश्मीरमधले नागरिक आहेत त्यांना आता लवकरात लवकर आपल्या घरी जायचं आहे आणि त्याकरता ते तिकीट बुक करायला जातात तर त्यांना अव्वाच्या सव्वा दर सांगितला जातो। आधीच ते भेदरलेले आहेत, घाबरलेले आहेत। असं असताना त्यांना घर गाठायचं आहे आणि इथे 32, 30, 35 हजार रुपये तिकीट त्यांना द्यावं लागतं। आपण बोलूया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी। उदय, परिस्थिती बिकट आहे, संकट ओढावलंय देशावर, दहशतवादी हल्ला झालाय, काश्मीरमध्ये जे अडकलेले आहेत त्यांना लवकरात लवकर घरी परतायचंय आणि अशा वेळेला ते तिकीट काढायला जातात तर त्यांना अव्वाच्या सव्वा दर सांगितला जातोय, तिप्पट चौपट भाव सांगितला जातोय। काय सांगाल? सोड आपण बघितलं तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधलं पर्यटन जे आहे ते संकटामध्ये आहे। काश्मीरमधले पर्यटक संकटामध्ये आहे आणि या संकट काळामध्ये एअरलाइन्स कंपन्या अव्वाच्या सव्वा दर आकारून अक्षरशः पर्यटकांची लूट करत असल्याचं पाहायला मिळतंय। ज्या तिकिटाचे दर 8 ते 10 हजार रुपये होते त्याच तिकिटाचे दर आता 30,000 35,000 अशा इथपर्यंत झालेले आहेत। जवळपास तिप्पट ते चौपट दर जे आहेत ते आकारत आहेत। त्यामुळे अक्षरशः एअरलाइन्स कंपन्या पर्यटकांची लूट करत आहेत। काश्मीरमध्ये अनेक पर्यटक अडकलेले आहेत। देशात सर्वात जास्त पर्यटक जे आहेत ते काश्मीरमध्ये येतात आणि काश्मीरमध्ये सर्वाधिक पर्यटक येणारे हे महाराष्ट्रातले पर्यटक असतात आणि महाराष्ट्रातले पर्यटक इथे मोठ्या संख्येने आजही अडकलेले आहेत। काल आपण पाहिलेलं की विशेष सेवा जी आहेत विमानांची ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आणि काल पहिल्या विमानातून 75 पर्यटक जे आहेत ते मुंबईला दाखल झालेले आहेत। आज दुसरी टीम जी आहे 75 जणांची ती दाखल होणार आहे। मात्र त्यापेक्षाही आपण पाहिलेलं आहे की इतर एअरलाइन्स कंपन्या ज्या आहेत, खासगी असेल, स्पाइस जेट असेल, इंडिगो असेल किंवा इतर कंपन्या असेल, ह्या सर्व कंपन्या अव्वाचे सव्वा दर जे आहेत ते आकारताना पाहायला मिळतं। त्यामुळे पर्यटकांची अक्षरशः कोंडी झालेली आहे। ज्या पर्यटकांनी आधी नियोजन केलेलं होतं त्यांना एअरलाइन्सच्या तिकीट जे आहेत ते वेळेवरती मिळत नाही आहे। दुसरीकडे जे आता संकटात सापडलेले आहेत, जे लवकर आपापल्या घरी जाऊ इच्छितात असे पर्यटक आहेत, घाबरलेले आहेत, काहीशे भयभीत झाले, असे पर्यटकांना त्यांना तात्काळ तिकीट जे ते तर मिळतच नाही, परंतु तिकिटाचे दर जे आहेत ते तिप्पट ते चौपट आकारले जात आहेत। आणि हे फक्त आजच्या दिवसाचे तिकीट दर नाही आहे, तर उद्याचं जरी तिकीट काढले एअरलाइन्सच्या कुठल्याही विमान कंपन्यांचं तर त्यांना देखील तिथे तिप्पट ते चौपट दर जे आहेत ते आकारले जातात। एकीकडे काश्मीर संकटामध्ये आहे, इथले पर्यटक संकटामध्ये आहेत, मात्र एअरलाइन्स कंपन्या अक्षरशः पर्यटकांची लूट करताना दिसत आहेत। त्यामुळे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने या संदर्भात एक स्पष्टपणे निर्देश देऊन सक्त ताकीद जी आहे ती दिली गेली पाहिजे एअरलाइन्स कंपन्यांना की अशा संकट प्रसंगी कुठल्याही पर्यटकांची लूट न करता त्यांना एक ते दर आकारले गेले पाहिजे। तसं जर केलं तर त्या विमान कंपन्यांना जी आहे ती वाहतूक करण्याची परवानगी द्यावी, अन्यथा त्या एअरलाइन्स कंपन्यांवरती देखील कारवाई करावी अशी मागणी पर्यटकांकडून करण्यात येत आहे। नक्की उदय, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल। विमान कंपन्यांनी अव्वाच्या सव्वा दर लावलेले आहेत। आता जेव्हा परतायची वेळ झालेली आहे, सगळ्या नागरिकांनी मुंबईकडे, पुण्याकडे किंवा राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी परतायची घरी वेळ झालेली आहे, तेव्हा मात्र प्रचंड मोठ्या तिकीट दराला त्यांना सामोरं जावं लागतंय। 25 एप्रिलचा श्रीनगर ते मुंबई यायचा 4:30ची संध्याकाळची फ्लाईट घ्यायची असेल तर 32,285 रुपये एकाला मोजावे लागत आहेत। आजच्याच दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी 25 एप्रिलला श्रीनगर ते कोलकाता 4 वाजताची वेळ, जर तिकीट काढायचं असेल तर एका तिकिटाची किंमत 30,170 रुपये। 25 एप्रिलला म्हणजे उद्याच्या दिवशी श्रीनगर ते नागपूरला 1:30 वाजताचा फ्लाईट, जर ते 1:30 वाजताचा फ्लाईट तुम्हाला हवं असेल श्रीनगर ते नागपूर प्रवास करायला तर तुम्हाला 69,954 रुपये मोजावे लागणार आहेत। श्रीनगर ते दिल्ली 8:10 फ्लाईट 29,995 रुपये 25 एप्रिलचं म्हणजे उद्याचं तिकीट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यावर आज 2 विशेष विमानं काश्मीरहून मुंबईत येत आहेत। इंडिगोची विमानं आहेत, 83 पर्यटकांना घेऊन ती परत, तर एअर इंडियाच्या विमानानं 100 असे महाराष्ट्रातील एकूण 183 पर्यटक आज मुंबईत परततील। ही दोन्ही विमानं संध्याकाळच्या दरम्यान मुंबईत येतील। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे याकरता संपूर्ण मदत करतायत। या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या विशेष सूचनेनंतर ही विशेष सोय करण्यात आलेली आहे।